सद्गुरू आश्रमशाळेची हरित दिंडी उत्साहात. वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. मानवी साखळी आणि रिंगण ठरले आकर्षण. ईश्वरपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भव्य हरित दिंडी उत्साहात काढण्यात आली. अध्यात्म, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवत नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती केली. शाळेपासून सुरू झालेली दिंडी यल्लामा चौक, गांधी चौक, भाजी मंडई, कापूसखेड नाकामार्गे शहरातून फिरली. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवला. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले आणि सर्व विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशात सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक वारसा, संस्कृती, पर्यावरण संवर्धन, शिस्त, नेतृत्व आणि प्रामाणिक सामाजिक बांधिलकी यांचे प्रत्यक्ष अनुभव आले. दिंडीची सांगता शाळेच्या मैदानावर झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून हरित क्रांतीची आकर्षक रचना साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच वारकरी परंपरेतील घोडा आणि मेंढ्याचे रिंगण सादर करण्यात आले. या अनोख्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. ईश्वरपूर शहरातील नागरिकांनी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सचिन पाटील आणि अशफाक अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी दिंडीचे नियोजन आणि संयोजन केले. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, ईश्वरपूर.